नमस्कार मित्रांनो, तुमचं पहिल्यांदा कोळे गावामध्ये सहर्ष स्वागत करीत आहोत। हे आमचे मठाधिपती बाबासाहेब वाणी हे या मठाचे पूर्ण अधिकारी असणारे गृहस्थ, हे यांची 5वी पिढी आहे। आमच्या गावातलं हे मंदिर श्री संत गाडगेनाथ महाराज यांचं असून हे या महाराजांनी या ठिकाणी संजीवन समाधी घेतलेली आहे। तेही पायी वारी जवळजवळ 85 वर्ष कोळे ते पंढरपूर पायी वारी केलेली आहे आणि ती अनवाणी केलेली आहे। या कोळे गावाला प्रति पंढरपूर असं संबोधलं जातं। याचं कारण असं आहे की आतापर्यंतचे सर्व साधू संत होऊन गेले, पण 15व्याची वारी असणारे हे एकमेव गाडगेनाथ महाराज की ज्यांचे गुरु कर्जतला राहतात। त्यांच्या गुरूंचं नाव आहे गोदडनाथजी महाराज आणि त्यांनी या गाडगेनाथ महाराजांना वारी करायला संबोधलं। गाडगेनाथ महाराजांच्यावर खूप मोठं कर्ज होतं। ते कर्ज फेडण्यासाठी ते इनामदार यांच्या ठिकाणी नोकरीला होते। घोड्यावरती बसायचं आणि वसुली गोळा करायची हे त्यांचं काम असायचं। त्यांनी सहज ज्या वेळेला हा त्यांचा सोहळा, राजांचा सोहळा पंढरपूरला गेला, त्यावेळेला पांडुरंगाचं दर्शन घ्यायला म्हणून श्री गाडगेनाथ महाराज त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी विठ्ठलाला असा नमस केला की महाराज, या ठिकाणी मी आलेलो आहे, मी आता यांचा चाकर आहे आणि माझ्यावरती कर्ज आहे। ते कर्ज जर भरभर जर फिटलं आणि लवकर मोकळा झालो तर मी तुमच्या पंढरपूरची पायी वारी करेन। असं त्या ठिकाणी सांगितल्यानंतर प्रत्यक्ष विठ्ठलांनी मान डोलावली असं सर्व बडवे सांगतात। आणि नंतर मग ते छावणीतून घरी आले। त्यांना कोल्हापूर राजाच्या दरबारी नोकरी मिळाली, वसुली करायला लागले, पटापट वसुली व्हायला लागली आणि 4 पैसे त्यांना मिळाले। त्यातनं महाराजांचं कर्ज पटकनी फिटलं। त्यानंतर त्यांनी ते कर्ज फिटल्यानंतर इथं आले, पांडुरंगाचं दर्शन घेतलं विठ्ठलाचं आणि सांगितलं, महाराज मी आजपासून तुमचा ताबेदार आहे, संपूर्ण मी तुमची वारी इथून पायीवारी मी करेन। अशा पद्धतीनं त्यांनी जवळजवळ 85 वर्ष पायीवारी केली। ते हे संत गाडगेनाथ महाराज, असा संत आजपर्यंत कुठेही झाला नाही। त्यांची पालखी प्रतिवर्षी पंढरपूरला खांद्यावरनं जाते। अशी खांद्यावरनं जाणारी, डोंगरातनं अडीअडचणीतनं शेतातनं पिकातनं जाणारी ही पहिलीच श्री संत गाडगेनाथ महाराजांची ही दिंडी जाते आणि ही दिंडी आजपर्यंत कुठलेही संपूर्ण भारत देशामध्ये अशी पायी दिंडी कुठे जात नाही। तेव्हा खांद्यावरनं नेणारी ही महाराजांची एकमेव दिंडी आहे आणि अशा पद्धतीचे आमचे महाराज हे या ठिकाणी त्यांनी संपूर्ण सेवा करून या ठिकाणी संजीवन समाधी घेतलेली आहे। तर ते तुमच्या कोणत्याही नवसाला लगेच पावतात असं यांची ख्याती आहे आणि विठ्ठलाचे निश्चिम भक्त असणारे उजवा हात असं समजलं होतं, म्हणून त्यांना आवडीचा भक्त असं म्हणून त्यांना 15व्याची पाक्षिक वारी महाराजांना विठ्ठलांनी स्वतः दिलेली आहे। आणि हे संपूर्ण मंदिर दिसतंय, हे संपूर्ण मंदिर स्वतः विठ्ठलांनी येऊन पायानी माप देऊन हे संपूर्ण विठ्ठलांनी मंदिर बांधलेलं आहे। जसं पंढरपूरला मंदिर आहे तशाच पद्धतीनं आतला गाभारा वगैरे सगळा प्रति पंढरपूर याला म्हणतो। त्याचं कारणच असं आहे, पंढरपूरच्या मंदिरासारखं मंदिर या ठिकाणी बांधलेलं आहे। स्वतः महाराजांनी पण विठ्ठलांनी येऊन हे बांधून स्वतः विठ्ठल या ठिकाणी विराजमान झालेले आहेत। विठ्ठल रुक्मिणी सते स्वतः बरोबर आलेली आहेत आणि दरवर्षी आषाढी कार्तिकेला या ठिकाणी महाराजांची मोठी यात्रा भरते। अशा पद्धतीने महात्म्य असणारे आणि नवसाला लगेच पावणारे असे आमचे गाडगेनाथ महाराज हे अशा पद्धतीनं खूप मोठे भक्त होऊन गेले। त्यांना प्रसिद्धी आवडत नव्हती, ते प्रसिद्धीच्या विरुद्ध होते। बाकी सर्व संतांची प्रसिद्धी झाली पण आमच्या महाराजांची प्रसिद्धी कुठेही झाली नाही, त्यांना ते आवडतही नव्हतं। म्हणून आमच्या सर्व ह्या पंचक्रोशातील लोक महाराज दर 15 दिवसाला या ठिकाणी संत गाडगेनाथ महाराजांचं दर्शन घ्यायला येतात। यांची 5वी पिढी असून यांच्यातली 5 पिढीतली प्रत्येक जण पायी वारी करत असतो। पंढरपूरला 15 वर्षाची वारी ठिकाणी चालू आहे। आता या वारीचे मानकरी
श्री सोमनाथ महाराज आहेत. सोमनाथ महाराज हे दर 15 वर्षाला 15 दिवसाला पंढरपूरला जातात. दशमीला त्यांचं व्रत आहे. दशमी, एकादशी आणि द्वादशीला तिथून निघतात. द्वादशीला ते इथं येतात. अशा पद्धतीने 3 दिवस सोमनाथ महाराज त्या ठिकाणी राहतात. हे त्यांचे 5वी पिढीतले हे भक्त आहेत आणि ते वारी स्वतः करतात. अशा प्रकारची ख्याती असणारे हे आमचं कोळेगाव पंचकृषीमध्ये श्री संत गाडगेनाथ महाराज या नावाने प्रसिद्ध आहे. धन्यवाद.